तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली। धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांवर महंत नामदेव शास्त्री यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडे यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे। 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय असं त्यांनी म्हटलंय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जाते असं धनंजय मुंडे म्हणतात। राज्यात काही जणांकडून राजकारण सुरू आहे असंही धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे। राजकारण राजीनामा घेण्यासाठी की संतोष देशमुखांच्या न्यायासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे। पण माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। हे संकट आज आलेलं नाही आहे। 53 दिवसापासून आपण पाहताय आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो। आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे। त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं। या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं असतं। त्या भावनेतून नाही, पण भावना हीच होती की आपण मंत्री झालोय आणि आत्तापर्यंत गडावर आलो नाही, दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळं। जे या प्रकरणात दोषी आहेत त्या सर्वांच्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे हीच माझी पहिल्या दिवसापासूनची प्रामाणिक मागणी आहे। त्या मागणीसाठी आम्ही झटतोय। राजीनामा आम्ही कुठे मागितलाय? आम्ही नैतिकता जर असेल तर सगळेजण म्हणतात की नैतिकता असेल तर राजीनामा द्या। आता हे म्हणले माझ्या नैतिकतेने मला राजीनामा द्यायची गरज नाही। त्याच्यावर मी सांगितलंय की तुमच्यात एवढी वाळू आहे, एवढी राख आहे, एवढं गुटखा आहे, एवढं मटका आहे, त्याच्या पुढचा बी एखादं झालं तर कुणाच्या पीए कुठून पैसे घेऊन गेलाय त्याचा व्हिडिओ आहे का हे सुद्धा निघेल पुन्हा। एक बघा, मला या बाबतीत काहीही बोलायचं नाही आहे। आता महायुतीतले जे कोण बोलतायत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही।